घटिका समीप आलीच नाही, मी लग्नाला तयार नाही म्हणत वधूचा नकार, मुरगुडात खळबळ। रविवारी दुपारी 12:30 वाजताचा मुहूर्त, मंडप सजलेला, सनई ताशांचा निनाद सुरू, पाहुण्यांची लगबग, सर्व काही सुरळीत सुरू असतानाच एका वाक्याने मात्र सगळं चित्र पालटलं। मी लग्नाला तयार नाही। नटून थटून आलेल्या वधूने ऐन क्षणी नकार दिला। उठलेल्या पंगती आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला लग्न सोहळा ऐन क्षणी कोलमडला आणि शहरामध्ये एकच खळबळ उडाली। या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती। घुगुळ, हळद, साखरपुड्यापासून ते मंडप उभारणीपर्यंत सर्व विधी पार पडले होते। अक्षता टाकण्याची वेळ जवळ आली असतानाच वधूने अचानक प्रश्न उपस्थित करत लग्नास नकार दिला। तिच्या या भूमिकेमुळे उपस्थित पाहुणे, नातेवाईक आणि विशेषतः वरपक्ष स्तब्ध झाले। यावेळी तणाव निर्माण झाला होता। अनेकांना बोगस लग्न जमवणारी टोळी असल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले। घडलेल्या प्रकारामागे एजंटच्या माध्यमातून जुळवलेले लग्न असल्याची चर्चा पुढे आली। गतिमंद मुलीचे लग्न लपवून लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वरपक्षाने केला। यामुळे संतप्त झालेल्या वरपक्षातील काहींनी एजंटना जाब विचारत धक्काबुक्की देखील केली। परिस्थिती ताणली गेल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव शांत केला आणि वधूच्या सर्व मंडळींना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। वरपक्षाने लग्नाच्या तयारीसाठी झालेला 2.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च परत मिळावा अशी ठाम भूमिका घेतली। रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पोलीस ठाण्याबाहेर तडजोडीचे प्रयत्न सुरू होते। या घटनेनंतर शहरामध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या। वाढत्या वयातील मुलांच्या लग्नासाठी एजंटावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती, बनावट कुटुंबे आणि फसवणुकीच्या घटना यावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली। ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या टोळ्या कार्यरत असण्याचे प्रकार घडत आहेत। अनेक मुलांची लग्न उलटून गेल्यामुळे अनेकांनी एजंट मार्फत लग्न ठरवायचा प्रयत्न केला आहे। मात्र फसवणूक झाल्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडून तरुणांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। न झालेल्या लग्नाची ही घटना दिवसभर चर्चेचा विषय ठरली।